पुण्यातून देवरुखकर वाड्याला आग लागलेली आहे। आता अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तिथे दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात ही आग आहे। अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत। पुण्यातील ही घटना आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। पुण्यातील देवरुखकर वाड्याला आग लागलेली आहे। शहरातील ही घटना आहे। आपण या दृश्यांमधून बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात ही आग आता पसरते आहे। धुराचे लोट पसरलेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडून। सागर, आपण बघतोय की आग दुसरीकडे पसरू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत। कितपत मोठ्या प्रमाणात ही आग आहे? नक्की गिरीश, मी तुम्हाला दाखवू शकतो की 1 तासापूर्वी देवरुखकर वाड्याला ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा सगळा हा प्रयत्न सुरू आहे। ट्रॉफ्या बनवण्याचा हा कारखाना आहे आणि 6 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। हा पुराणा वाडा आहे आणि याच्या शेजारी काही जुने वाडे आहेत। त्या जुन्या वाड्यांनाही या आगीचा फटका बसू शकला असता। अग्निशमन दलाकडून पूर्ण आग आटोक्यात आणण्याचा हा सगळा प्रयत्न जो आहे तो सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती या रोडला असते। मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या वेळेत या ठिकाणी पोहोच झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ज्यांचा हा वाडा आहे किंवा ज्यांचा हा कारखाना आहे त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करूयात आपण। किती वाजता ही सगळी घटना घडली आणि तुम्ही या ठिकाणी होतात का? काय झालं? अंदाजे तासाभरापूर्वी ही घटना घडली 1 वाजता आणि हे माझं गोडाऊन आहे। मी तर पूर्वी राहत होतो। आमचं पूर्ण गोडाऊन, आमचा पूर्ण वाडा जो पेशवेकालीन 150 वर्षापूर्वीचा वाडा आहे पूर्णपणे पेटलेला आहे। आमचं जवळजवळ करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान जे झालं आहे त्या नुकसानाला आता कोण भरपाई देणार आणि आमचं कशामुळे आग लागली, कशामुळे काय झालं हे काहीच कळत नाही आहे। करोडो रुपयाचं नुकसान झालं आहे। सगळी बक्षिसं आमची इकडे असतात। सगळं मौल्यवान वस्तू आमची इथं आहे। आमची सगळी मुलं काम करत आहेत आणि काय कसं होतंय, कसं घडलं ते काय करणार, पण आम्ही आता पूर्णपणे निश्चितच सागर, आपण बघतोय की आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र आता नागरिकांना सुरक्षित स्थळी तिथे नेलेलं आहे। सुदैवाने जीवितहानी काही झाली नाही। मात्र या घटनेमुळे आता वाहतुकीवर देखील परिणाम झालेला। तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।